मनातलं सगळं काढून टाका, कारण तुम्ही जर मनात ठेवलं आम्ही देवाला किती दंडवत घातले तरी देव आम्हाला काही माफ करणार नाही, म्हणून इच्छा नसतानाही आपल्याला बोलावं लागतं. बऱ्याच लोकांचं मन माझ्याकडून दुखलं. त्या दिवशी आपण सर्वांनी पुढे येऊन जागा धरल्या होत्या, म्हणून घरामध्ये येऊन आपल्याला बाहेर काढलं. आपलं मन दुखलं. मी पदयात्रा करून काही उपयोग नाही होणार जर तुम्ही मनात जर नाही काढलं. तुम्ही मायबाप आहात, म्हणून आपल्याला सर्वांना दंडवत करून आपण आपल्या मनातल्या गोष्टी ज्या काय आहेत, आमच्याकडून झालेलं दुःख, आपल्याला त्रास झाला, आपण पदरामध्ये घ्याल, नाहीतर देव आम्हालाही कधी माफ करणार नाही बंधूंनो. म्हणून आपल्याला सर्वांना दंडवत आहे. मी सुद्धा कधी मोठ्यानं कोणाला बोललो असत ना, सार्वजनिक ठिकाणी पाळा घेताना किंवा झेंड्याच्या पुढे कोणी आलं होतं मोठ्यानं बोललं, जर त्या दिवशी जितूला मी विनाकारण बोललो. कारण की बंधूंनो, काही काही वेळेस समोरचं नियोजन फिक्स केलं ना, माणसाला थोडं टेन्शन येते. त्या टेन्शनच्या ह्याच्यात, कारण की जितू भाऊ सर्वांसमोर मी सांगतो की जितूला मी खूप जोरात बोललो. ती बिचारा शांत होता, बोरा. त्यांनी सुद्धा आणि महिलांनी सुद्धा, कारण की ईश्वर आम्हाला तुमच्याशिवाय भेटणार नाही. तुम्हीच एक साधन आहे की त्या साधनाद्वारे आम्ही त्या परमेश्वराला प्रसन्न करू शकतो. जर तुम्ही दुखली तर मग आमचा काय उपयोग आहे. ते सर्व संचालक मंडळ कधी कधी तुम्हाला जोऱ्यात बोललं असेल तर या संचालक मंडळाला मोठ्या उदार अंतकरणाने आपण मनात काही नाही ठेवता त्या परमेश्वराला प्रार्थना करा की यांचा धर्म सिद्धीत जावं, आणि आपण मनात काही ठेवू नका, एवढी तुमच्या विनंती आहे. आणि तेच खरं प्रायचित राहील. पुरुष मंडळाला आपण झेंड्याच्या पुढे गेल्यावर आम्ही जा म्हटलं असताना किंवा तुम्ही मनाने गेला असताना मी प्रत्येकाला दंडवत घालायला लावले बरं का. त्याच्याबद्दल समजतो. आपण मनामध्ये न काही ठेवता परमेश्वराला प्रायचित करते वेळेस आपण सर्व विसरून द्यायचं मागेलं, नवीन सुरुवात करायची. दंडवत प्रणाम. आणि दंडवत घालण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट, सर्व संयोजकांनी दंडवत घातलेलेच आहेत आता, परंतु आपल्याला ईश्वरापर्यंत जाण्यासाठी आपण सर्वप्रथम साधू संतांनाही विनंती करायची आहे की बाबा आमचे हात ईश्वरापर्यंत पोहोचणार नाही.
जसं आपण आपली केस कोर्टामध्ये लढवतो, माध्यम आपला वकील लावतो, त्या वकिलाच्या मार्फतच आपलं काय म्हणणं आहे त्या वकिलाला, त्या जजला आपण सांगत असतो. तसं या सर्व साधू संतांच्या विनंती एक बैल होता आणि अति दुःखामध्ये होता. नागदेवाचार्य म्हणतात देवाला, जीजी त्याच्या पायातली खिळी खंडू का? देव म्हणतात, अरे बाबा याने इतके महाभयंकर पाप केलेले आहेत, त्याच्या पुढे हे काहीच दुःख नाहीये. कारण जसं माळेकराच्या दृष्टांतामध्ये सांगितलं, किंवा कैसा गोरा गोमटा धारे धाकुटा राणी याचा पुतू ऐसा दिसतो असे मा राव याचे खैरी का झुंपिताय. तो माळेकर साक्षीला होता. तो म्हटला, अरे बाबा यानं जे पापक केलेले आहेत हे मला माहिती आहे. याचे लांब खांड ते मोहरी एवढे करावे, इतके बारीक बारीक तुकडे करायला पाहिजे, त्या लायकीचा हा आहे. ही शिक्षा तर काहीच नाही. तसं देव म्हणतात या बैलानं खूप पूर्वी पाप केलेले आहेत, त्याचा भोग आहे. पण तरी सुद्धा परत नागदेवाचार्य त्याचं दुःख पाहिलं गेलं नाही म्हणून देवाकडे येतात, देवाला विनंती करतात आणि त्या भक्ताच्या विनंतीवरून देवाने त्या बैलाची मुक्तता केली. तसं आपण अनेक प्रकारची पाप केलेली आहे. विकार दोष आहे, एकमेका त्याला विकार म्हटलेला आहे. विकल्प दोष आहे, म्हणजे आपण रस्त्याने जाताना एखादं काय छान मंदिर आहे देवतेचं, किंवा देवता किती छान आहे, अशा प्रकारचा जो विकल्प आहे. 3 प्रकारचा विकल्प आहे: देवताजनिक विकल्प, विचिकित्सारूप विकल्प आणि संग्रहरूप विकल्प. पण त्यामध्ये सर्वात महाभयंकर म्हणजे देवताजनिक विकल्प आहे. त्यापासून आपण कधीच पूर्ण नाही त्या दोषाला. म्हणून विकल्प जरी म्हणत असला, आज जर प्रायचित घेतलं तर तो दोष नसल्या जाऊ शकतो. हिंसा आहे, हिंसा तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे. असे 3 दोष मुख्य: गहाळ दोष आणि निमित्त दोष. मग बाकीचे अनुलक्षून अनेक दोष आहेत. कथनाचा दोष आहे, असे वेगळे वेगळे असे 5-7 प्रकारचे दोष आहेत. पण 5 दोषाचा आपण दंडवत घालणार आहोत. दंडवत दंडवत म्हणायचं आणि खाली झोपून राहा. म्हणा, बाबा आपण देवाचे लाडके भक्त आहात. आपण देवाला भक्तिभावाने वश केलेले आहे. आपण ज्ञान भक्ती वैराग्याने परिपूर्ण आहात. आपण धर्माधर आहात. आपण ब्रह्मविद्येचे भांडार आहात. आपल्या हृदयात सदैव देवाचा आठव आहे. देव आपल्या सदैव पाठीशी उभा आहे. आपल्यावर देवाचे सदैव कृपा छत्र आहे. देव आपल्यावर प्रसन्न आहे. आपण ज्ञान भक्ती वैराग्याने देव जोडला आहे. देवाने आपल्याला अधिकरण केले आहे. आपण जर माझ्या दोषनाशाविषयी स्वामी श्री चक्रधर महाराजांना विनंती केली तर देव आपली विनंती स्वीकारात घेतील. स्वामी प्रमाणे श्री दत्तात्रय महाराज आणि व्यक्तमंत सर्व अवतार आपली विनंती स्वीकारात घेतील. ज्याप्रमाणे डोमेग्रामला भक्तिजनांच्या विनंतीवरून देवाने बैलाला दुःखापासून मुक्त केले, बाईसांच्या विनंतीवरून पद्मनाभीला
भट्टोबासांना नाथोबाला मठामध्ये येऊ दिले, त्याप्रमाणे आपण मद आदम पाप्याच्या दोष निरासासाठी परमेश्वराशी प्रार्थना केली तर महाराज स्वामी श्री चक्रधर बाबा आपली विनंती स्वीकारात घेतील. दंडवत घालायचा आहे. विकार दोष आहे हा विकार दोष, कारण जीव विकारा वेगळा केवळाही घालायची नाही. पायात जर तिथे शेकणारी मंडळी बूट असतील चप्पल असतील तर काढा. म्हणून सहजगत्या आपण विकाराच्या दोषाला अर्पणा होत असतो. बाबा आपण देवाला प्रार्थना करून माझ्या विकार दोषाचा प्रसव मोडवावा. मी सृष्ट्यारंभापासून मतित्रयामुळे विकाराच्या अधीन होत गेलो. इंद्रियासोबत रममान झालो. कर्म चांडाळाप्रमाणे महारिशी विटाळलो. विषयाप्रमाणे पात्र गिवशिता जन्म घालवले. एवढेच नाही तर एका जन्मात अनेक चेतन विषयासोबत शारीर सुख घेत राहिलो. इंद्रिय वासनेच्या पूर्ततेसाठी धर्म अधर्माचा विचार देखील केला नाही. परद्वार सेवा केली. काहीशी सहज रीतीने विषय सेवना केली, तर काहींना फसवून त्यांचा शारीरिक उपभोग घेतला, तर काहींना नशेचे औषध देऊन त्यांचा शारीरिक उपभोग घेतला, तर काहींचा बलात्कारे विनयभंग केला. एवढ्यावरच थांबलो नाही, तर काहींचा शारीरिक उपभोग घेऊन प्रसंगी त्यांच्या हत्याही केल्या. असे वाईट कृत्य मी अज्ञान देही तर केलेच, परंतु ज्ञान देही सुद्धा असेच कृत्य केले. विषयापायी अनेक प्रकारच्या वाईट तुच्छ गलिच्छ क्रिया केल्या, ज्या मला आठवतही नाही. ज्या संतांना पुढीलाला घृणा यावी अशा प्रकारचे नैंद्यरूप वर्तन मी प्रतिसृष्टी ज्ञानदेही केले. अज्ञानदेही तर या क्रियांचे मोजमापच नाही. अशा क्रिया मी ज्ञानदेही केल्या, त्याचा प्रसव मोडला नाही. त्यामुळे तो प्रसव वाढून दैवराहटीच्या पात्रावर आला. त्या प्रसवामुळे मी दैवराहटीचे पात्र दर्शनीय नामधारक वेदवंत बोधवंत वासनिक अनुसरले अशा पात्रासोबत शारीरे व्यभिचरलो. त्यांचा धर्मभंग केला. शारीर सुखासाठी काहींना धर्मापासून काढले, काहींना चाळविले,
काहींना द्रव्याचे आमिष दाखवून फसविले, काहींना ठकविले, काहींना औषध देऊन वश केले, काहींना मोहिनी घालून फसविले, तर काहीवर जबरदस्ती करून इंद्रियाचे निरोध फेडिले. अशा प्रकारे इंद्रियाच्या वासना पूर्ततेसाठी नाना प्रकारचे उपाय करून दैवराटीच्या अनेक पात्रांचा अनेक जन्मात शारीर उपभोग घेतला. असे वर्तन अनंत सृष्टी करत राहिलो. कामाख्येप्रमाणे त्याचा प्रसव ईश्वर पात्रापर्यंत जाऊन पोचला. एकाच दोषाचे वर्णन करता करता पृथ्वी एसनीकडे पुरणार नाही. एका विकार दोषानेच मी अनंता सृष्टीपासून या सृष्टीपर्यंत नदी पात्रातील गोट्याप्रमाणे या सृष्टीपर्यंत वाहत वाहत आलो. याही सृष्टी शारीरे व्यभिचरलो. म्हणून स्वामीराया, आपण दयाळू आहात, मयाळू आहात, कृपाळू आहात. आपण मज पामराला या विकार दोषाविषयी माझ्या ठिकाणी असलेला विकार दोष नासून मज पामराला योग्य करावे. देवा, सत्यार्थाने वास्तविक तर मी या सृष्टी सुद्धा प्रमादच जोडला. विकार दोषामुळे ही सृष्टी निर्फळ गेली, वांजास गेली, कपाळी पडली, व्यर्थ गेली. हा दोष माझ्या सोबत यायला नको. बाबा, आपण मातेप्रमाणे आहात. माझ्या ह्या एकाच दोषाची लांब वाढवलेली वेली, जिचे मोजमापही करता येणार नाही, ती विकार दोषाची वेली नाशण्यासाठी स्वामीरायाला प्रार्थना करावी, विनंती करावी. आपण जर विनंती केली नाही तर स्वामी महाराज माझ्याकडे डुंकूनही पाहणार नाही. कारण मी अनंता सृष्टीपासून परमेश्वराची खंती जोडत आलो. अनेक जन्मात ज्ञान दिल्यावर अनुसरलोच नाही. अनुसरलो असेल तर प्रमाद जोडला. बाबा, आपण स्वामी श्री चक्रधर महाराजांना प्रार्थना करून, विनंती करून माझ्या चेतन पदार्थाविषयीच्या विकार दोषाचा प्रसव मोडवावा. नाहीतर मी या दोषामुळे पुढे अनेक किती सृष्टी वाहत वाहत जाईल, हे सुद्धा सांगता येणार नाही. बाबा, आपण मायपणा करून माझ्या विकार दोषाचा प्रसव मोडवावा. उभे राहा, हात जोडून उभे राहा. दुःख करा, देवाला प्रार्थना असले तर आपण जीवनामध्ये
पदयात्रेतच नाही तर घरी देखील आपल्याकडून अशा अनेक प्रकारचे दोष घडल्या जातात, जेणेकरून परमेश्वर आपल्यापासून दूर होईल. कारण एवढ्या सगळ्या खटाटोप आपण देवासाठी करतो, परमेश्वरासाठी करतो. मग परमेश्वराने ज्या ज्या गोष्टी करू नका म्हणून सांगितल्या त्या गोष्टी केल्या तर देव आपल्याला जवळ घेईल का? म्हणून आणि रडल्यानं आई सुद्धा लेकराला पाजते की नाही? लेकरू जर रडत असेल तर आईला सुद्धा जीव येते, माया येते, ममता येते. तसे तुम्ही लेकर आहात. तुम्ही जर रडले देवासाठी, देवाला जर प्रार्थना केली तर देव का तुम्हाला जवळ नाही घेणार? म्हणून आपल्या रडण्यावर आहे. दंडवताला हा विकल्प दोष आहे. तिन्ही दोषामध्ये विकाराला ऊर आहे, हिंसेला ऊर आहे. पण विकल्प देवताजनित जो विकल्प आहे, आपण परमेश्वराला शरण गेल्यानंतर आपलं धड जरी वेगळं झालं तरी सुद्धा देवतेला शरण जाऊ नये असं देवाने सांगितलेलं आहे. जी एकनिष्ठ भक्ती आहे ती एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे. परंतु अनेक वेळा आपण दुसऱ्याचं ऐकून, याचं त्याचं ऐकून देवतेला शरण जातो, प्रसाद खातो, भंडारे खातो, म्हणून धर्मापासून खूप लांब निघून जातो, आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून हा दोष सगळ्यात महाभयंकर दोष आहे. म्हणा, बाबा आपण परमेश्वराचे वकील आहात. आपल्यावर परमेश्वराने परमार्गाची जबाबदारी सोपविली आहे. आपण परमार्गाची धुरा आहात. देवाला आपली कणव आहे. आपण मायपणा करून देवाला विनंती करून माझ्या विकल्प दोषाचा प्रसव मोडवावा. बाबा, मी विकार दोषाप्रमाणे विकल्प दोषानेही परमेश्वराशी खंती आणली. त्या खंतीस्तव येथपर्यंत वाहत वाहत आलो. परमेश्वराने प्रतिसृष्टी माझी कणव करून मला ज्ञान दिले. मी मात्र प्रतिसृष्टी ते विकल्प दोषाने गमावले. परमेश्वर हे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, अनंत गुणांनी युक्त आहे, दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू आहेत, सखा सुहृद संगाती आहेत, अनाथनाथ भक्त वत्सल भक्तांचे कैवारी आहे, अर्थदानी आणि मित्र बंधू शरणागताचे वज्रपंजरू आहेत, सर्वात्मा सर्वेश्वर कृपादी गुणांचे सद्गुण सागर आहे, स्वानंद रमण आनंद घन सर्व व्यापक आहे, अविक्रिय आहे, केवळ आहे, सर्वात्मक सर्वातीत सर्व करते सर्व साक्षी परम ऐश्वर्य अथिले आहे. माळेकाराची दृष्टांते मार्ग चुकलेल्यांना मार्ग दाखविणारे आहे. सोमकांताचे दृष्टांते सर्वांना समान बोधाचे दातृत्व करीते आहे. बांधलिये गायीचे दृष्टांते जीवांना बंधनापासून मुक्त करीते आहे. दुळकैलेयाचे दृष्टांते जीवांना
पुन्हा पुन्हा ब्रह्मविद्या निरूपण करणारे आहेत. सन्निपातेले याचे दृष्टांते जीवाचे दोष उपसानात घालणारे आहेत. दुरस्त मातेचे दृष्टांते दुरून अर्थ पुरविणारे आहेत. सुरीचे दृष्टांते जीवाला घडवून मडवून योग्य करणारे आहेत. रिनायताचे दृष्टांते जीवाला कर्मबंधनापासून मुक्त करणारे आहेत. संदेयाचे दृष्टांते जीवाला नरकापासून सोडविणारे आहेत. शरणागताचे दृष्टांते जीवाला संस्कृती बंधनातून मुक्त करणारे आहेत. वज्र किटकीचे दृष्टांते जीवाची अविद्या छेद करणारे कृपाळू आहेत. अशा सर्व गुणांनी युक्त असणाऱ्या परमेश्वराने मला ज्ञान दिले. मी मात्र परमेश्वराचा प्रतिसृष्टी वैरी झालो. परमेश्वराला तुच्छ लेखून देवतेला शरण गेलो. देवता दास झालो. दृष्टा कारणे कीर्ती कारणे मान मान्यते कारणे द्रव्य प्राप्ती कारणे रोग नाशा कारणे पुत्र प्राप्ती कारणे मान्यते कारणे शरीर सुखा कारणे संपत्ती कारणे देवतेला नवस जाप्य जागरण गोंधळ सत्यनारायण क्षत्रोपास्ती व्रत वैकल्यादी क्रिया केल्या. मंत्र तंत्रादी क्रिया भानामती जादू टोना केला. परमेश्वराने ज्ञान देऊन अनुसरा अनुसरा म्हणितले. मी मात्र अनुसरलो नाही. अनुसरणाचे नाटकही केले नाही. दायंबाची न्याये देवतेची घंटा वाजवीत बसलो. तसेच ज्ञान झाल्यावर तिही युगीच्या वैराग्याचा अंगीकार केला. प्रतिसृष्टी शिशुपालाप्रमाणे परमेश्वराचे दोष घेत गेलो. देवतेची उपासना केली. जात खेन दिंडी जातारुवा बरोबर देवता क्षेत्राच्या वाऱ्या केल्या. लोकांना गंडे दोरे ताईत दिले. मंत्र मारून स्वतःकडे आकर्षित केले. धर्मापासून काढून अधर्मी लावले. विंचू मंत्र साप मंत्र इत्यादी मंत्राचा उपयोग करून दुसऱ्यासाठी स्वतःसाठी उपयोग केला. वेद आगम पुराण ज्योतिष इत्यादी अनेक सामग्रीचा अंगीकार केला. प्रति ईश्वर झालो. जीवांना फसविले थकविले आणि खऱ्या परमेश्वराची विटंबना केली. अशा अनेक प्रकारांनी प्रतिसृष्टी प्रतियुगी ज्ञानदेही प्रतिज्ञादेही मी परमेश्वराशी उदास केले.
विकल्परूप क्रिया केल्या. स्नान, एकादशी, उपवास अशा अनेक प्रकारचा संग्रहरूप विकल्प केला. अनेक प्रकारच्या विकल्परूप क्रिया मी आचरत आलो, जेणेकरून साधनदाता श्री चक्रधर महाराज आणि इतर सर्व ईश्वर अवतार त्यांना दुखविले, खंती आणली. व्यक्त अव्यक्त परमेश्वराची खंती जोडली. आता श्री चक्रधर महाराज माझे काळे तोंड सुद्धा पाहणार नाही. इतर कोणतेही ईश्वर अवतार माझ्याकडे दुंकूनही पाहणार नाही. त्यांचा कृपा कटाक्ष माझ्यावर झळकणार नाही. मी आता याही सृष्टी शतसंभवी नित्य नरकाला जाणार आहे. तरी बाबा आपण माझ्यावर दया करून स्वामीरायास विनंती करून प्रार्थना करून माझ्या विकल्प दोषाचा प्रसव मोडवावा आणि मला नरकापासून वाचवा, दुःखापासून वाचवा, परमेश्वराच्या खंतीतून मुक्त करा. कुठं दुःख करा. अनेक प्रकारचे दृष्टांत आपल्याला या विकल्प दोषामध्ये दाखवलेले आहेत. तसा रिनाईचा दृष्टांत आहे, दंडियाचा दृष्टांत आहे. अनेक प्रकारचे देवतेचे ऋण आपल्या डोक्यावर आहे. तसा एखादा जगाचा दंडिया असतो, अनेक लोकांचं कर्ज असतो, देऊ शकत नाही म्हणून तो एखाद्या राजाला शरण जातो आणि मग राजा त्या सर्व लोकांना सांगतो की बाबा हा जे देईल ते घ्यावे, जैसे देईल तैसे घ्यावे आणि जे वेळी देईल ते वेळी घ्यावे. तसं आपण अनेक देवतांची कर्म, अनेक देवतांचं ऋण आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. मग हे जर फेडत बसलात तर आपल्याला हजारो जन्म घेतले तरी संपणार नाही. असे वाईट वाईट कर्म आपण जोडून ठेवलेले आहेत. म्हणून ते कर्म नाशण्यासाठी बाई येथ अधीन होईजे, येथोनी म्हणितले ते कीजे. बाई एकीचिया होईजे तरी चुकेती. तुम्ही आमचं व्हा, ईश्वराला अनन्य भावे शरण जा. मग ईश्वर, जसं आपण आगांतुक अनारब्ध केलेले कर्म आहेत, हे कर्म नासवतात. प्रारब्ध कर्म आहेत, फक्त त्याचा भाल्याचा घाव काट्यावर, लक्षाचे कवडे. 1,00,000 रुपयाचं कर्ज आहे, 1 रुपया दिल्यानंतर ते मुक्त झालं. अशा प्रकारे परमेश्वर एवढे आपल्याला सवलत देत असतात. म्हणून आपल्याकडून कळत न कळत काही विकल्प अंगवल्या गेला, गंडेदोरे घातले, कोणाला जादूटोणा केला किंवा अनेक प्रकारचे भंडारे खाले, देवतेला शरण गेलो, उपवास केला, तपास केला, अशा विविध प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या जीवनात अंगविल्या असतील तर आताच ही वेळ आहे. आपण त्या देवाला खरोखर दुःखपूर्वक चढून प्रसव मोडा. देव आपल्याला निश्चित क्षमा करणारा देव आहे. धनदंड. तिसरं बाबा, आपण परमेश्वराचे राजहंस आहात.
आपण जर स्वामी श्री चक्रधर महाराजांना विनंती केली तर श्री चक्रधर महाराज आपली विनंती स्वीकारात घेतील. आपण माझ्या हिंसा दोषाचाही प्रसव मोडवावा. बाबा, मला परमेश्वराने प्रतिसृष्टी कृपा करून वेदाबोधाचे दातृत्व केले, माझी कणव केली, मला अनंत सृष्टी दुःखापासून सोडविले. माझ्यावर कृपा करून अनंता सृष्टी, अनंता युगी, अनंता जन्मी सोयरीक जोडली. मातेप्रमाणे स्नेह केले, उपकार केले, गुण केले, हित चिंतन केले, जवळून दुरून गोमटे केले, नरकापासून सोडविले, वाचविले, दुःखाच्या राशीच्या राशी रासून टाकल्या, सुखफळाच्या राशी केल्या. नरकापासून तरुणोपाय सांगितला, संस्कृती बंधनापासून मुक्त होण्याचा उपाय सांगितला. परंतु मी मात्र माझ्या मतित्रयामुळे ईश्वराचा वैरी झालो. त्यांच्या हिंसक चौसाधनांचा वैरी झालो, शत्रू झालो, दंडी झालो आणि हिंसक वृत्तीचे वर्तन अंगीकार केले. स्वभावांच्या, इंद्रियांच्या टोचले पूर्ततेसाठी हिंसा करीत गेलो. आगळी पाण्यातील जंतूची हिंसा, पचन करताना अग्नी प्रज्वलित करून अनंता जीवाची हिंसा केली. पदार्थ मिळविण्याकरिता अनंत जीवाची हिंसा केली. हिंसा करताना मला किंचितही घृणा उपजली नाही, दयामया वाटली नाही. तृणामुंगीची ठाऊन वटवृक्ष, हत्ती यासारख्या थोर प्राण्यांची, जीवांची हिंसा केली. एवढ्यावरच थांबलो नाही, तर प्रसंगी कोंबडे, बोकडे, मेंढा, लहान बालक, मोठी मनुष्य यांच्या देखील अनंता जन्मी अनंत वेळा हत्या केल्या. त्याचप्रमाणे ज्ञान अज्ञान मनुष्य, बहिर्यागी, अंतर्यागी, सिद्ध साधक यांचेही पंचकवळाचार्याप्रमाणे अभिमानास्तव, गर्वास्तव जाणून बुजून हनन केले. त्याचा प्रसव वाढत वाढत जाऊन देवता पात्र, ज्ञान अज्ञान विग्रह, ब्रह्मांडस्था यांच्या ठिकाणी सुद्धा असुराप्रमाणे, राक्षसाप्रमाणे वैरत्व केले, हनन केले. तेने मार्गाभिमानिनीची खंती क्षोभ जोडला, परमेश्वराशी उदास केले. हिंसा प्रसवामुळे चहू साधनांचा अवमान केला. पुढीलाला दैन्य होईल अशा प्रकारचे नैंद्यरूप वर्तन केले. दाना प्रसादाचा वस्तुभंग केला.
दर्शनीय नामधारक वेदवंत बोधवंत वासनिक भिक्षुक अनुसरले भक्त या थोर पात्रांचे हनन केले. त्याचा प्रसव परमेश्वर अवतारावर जाऊन ब्रह्मसान महदाश्रम हेमाड पंडित चैत्य भिल्ल देवगिरीचा रामदेव मैळा यांच्याप्रमाणे परमेश्वर अवताराच्या ठिकाणी विश्वहनन घडले. त्यामुळे मी प्रत्येक सृष्टी नित्य नरकाला गेलो, प्रति सृष्टी नित्य नरक भोगीत आलो. असे सर्व दोष माझ्या ठिकाणी असल्यामुळे माझ्या ज्ञानाचा योग ज्ञानाची परवड केवळ तामसलेपीच आली, ती सुद्धा असन्निधानी ज्ञानाच्या भक्तीच्या वैराग्याच्या दुष्काळी हीन काळी माझ्या ठिकाणी सर्व प्रकारचे दोष असून सुद्धा सर्व प्रकारचे अनधिकार असताना सर्व प्रकारच्या अयोग्यता असताना उद्धरण व्यसनिया अवतार स्वामी श्री चक्रधर महाराजांनी माझी कनव करून मला ज्ञान दिले, अयोग्याचे योग्य केले, अपात्राचे पात्र केले. मी मात्र मागील प्रसवामुळे याही सृष्टीत मागील अनंत सृष्टीप्रमाणे हिंसक वर्तन केले आणि आतापर्यंत अगणित अमाप अनंत जीवांची अनंत प्रकारांनी हिंसा करत आलो. मानसिक वाचिक कायिक या त्रिविध परीने आणि याही पलीकडे तंत्रमंत्रांनी जादू टोण्याने गंडादोऱ्याने भानामती करून दर्शनीय नामधारक वेदवंत बोधवंत वासनिक अनुसरले यांना छळवीत आलो. मागील सृष्टीप्रमाणे याही सृष्टीत उद्धरण व्यसनिया अवताराची खंती जोडली. आता मी कोण्या मायेच्या पोटी जन्मणार, ना नित्य नरक मायेच्याच पोटी जन्मणार. अनंता सृष्टी केल्या परंतु मला कधीही उपरती आली नाही. माझे जीव स्वरूप ऊर्ध्व झाले नाही. तरी बाबा आपण स्वामी श्री चक्रधर महाराजांना प्रार्थून मला या घोर नरकापासून वाचवावं. आपण जर प्रार्थना केली नाही तर मी अभिमानिनीच्या क्षोभाने अपमृत्यू होऊन नित्य नरकाला जाईल. तरी बाबा आपण देवाला प्रार्थून विनंती करून माझ्या हिंसारूप दोषाचा प्रसव मोडवून मला घोर नरकापासून वाचवावं. आपण पदयात्रेमध्ये आठवा, रस्त्याने जाताना पायाखाली किडा मुंग्या बघितल्या का? कारण नसताना तुरीच्या शेंगा तोडल्या खाल्ल्या किंवा झाडाचा पाला ओरबडला. आता सकाळी सकाळी थंडी वाजते तर आपण शेकोटी करून बसतो. शेकोटी केल्यावर
याला त्याला याला भाऱ्याच्या भारे आणायला लावतो, जाळ करतो, किती मोठी हिंसा होते. बोलताना आपल्या तोंडातून सुद्धा मोठमोठ्याने बोलतो, गप्पा करतो, तेव्हा सुद्धा हिंसा होत असते. अशा अनेक प्रकारच्या हिंसा आपल्याकडून कळत नकळत या पदयात्रेमध्ये होत असतात. म्हणून आपण हिंसा केलेली आहे ती आठवा आणि देवाला प्रार्थना करा. उभे राहा. उभे राहा. उभे राहा. हात जोडून उभे राहायचे. आता आहे निमित्त दोष. चौथा दंडवत आपल्याला घालायचा आहे. निमित्त म्हणजे कसं राहतं बघा, आपण स्वतः काही क्रिया करत नाही, तसं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण वार करायचो. एखाद्याचं भांडण आहे, पण आपण काही न बोलता दुसऱ्यालाच भडकावून द्यायचं आणि त्याचं भांडण लावून द्यायचं, त्याला मार खाऊ घालायचा किंवा मारायला लावायचं. अशाही प्रकारचे काही बरेच गोष्टी आपण करतो, निमित्त होतो त्या गोष्टीला. किंवा एखाद्याला वाईट व्यसनासाठी निमित्त होतो. प्रत्येक क्रियेमध्ये जिथे जिथे आपण निमित्त झालो असो त्या गोष्टी आठवायच्या आणि तो सुद्धा दोष आपल्या कपाळी पडू नये म्हणून आपण देवाला प्रार्थना करूया. बाबा, आपण प्राणियांना अनिष्टापासून काढून इष्टी लाविते आचार्य आहात. सर्वांचे दोष पोटी सामावणारी माता आहात. आपण स्वामीरायास प्रार्थून मी स्वार्थासाठी, कीर्तीसाठी, मानमान्यतेसाठी, जड चेतन पदार्थाच्या उपभोगासाठी, शारीर सुखासाठी, द्रव्य प्राप्तीसाठी, स्वतःचा उपाधी मिरवण्यासाठी कानवा थराची दृष्टांते वर्तन करीत आलो. अनेक जन्मात अनेक जीवांना ईश्वर धर्मापासून काढून अनिष्टी लावले, देवता धर्मात लावले. स्वतः कधी ईश्वर धर्माचे आचरण तर केलेच नाही, परंतु जे आचरत होते त्यांच्या आड आलो. जे ब्रह्मविद्येचे अध्ययन करीत होते त्यांच्या शास्त्राच्या आड आलो. त्यांची ईश्वरावर, त्यांच्या संसाधनावर थोर बुद्धी होती ती काढून प्रीतीरहित केले. अनेकांच्या नित्यविधी निमित्त विधीच्या आड आलो. त्यांचा नित्यविधी निमित्त विधी खंडित केला. ज्यांच्या ठिकाणी चतुर्विध दुःख होते त्यांच्या मनात कलुषित बुद्धी आणून काय वेड्यासारखे दुःख करतात.
असे सांगून त्यांना निर्वेद, अनुताप, अनुशोच, आरती या चतुर्विध दुःखापासून परावृत्त केले. अनेकांच्या ईश्वर स्मरणात अडथळा निर्माण केला. त्यांना स्मरणापासून दूर केले. अनेकांच्या वेदाबोधात अडथळा आणला. अनेकांच्या अनुसरणात अडथळा निर्माण केला. अनुसरण घेऊ दिले नाही. प्रतिसृष्टीच्या प्रसवामुळे मी प्रतिसृष्टी अशेष जीव मात्राचा वैरी होऊन त्यांना ईश्वर धर्मापासून काढले. भजन पूजन, सेवा दास्य, मंगळ काळादी ज्या ज्या इष्टरूप क्रिया त्या क्रियांच्या आड येऊन इतर जीवांना होणारा परम लाभ चुकविला. अनेकांचा वेद ओढ अनुसरण दवडण्याशी कारणीभूत झालो. अनेकांचे अनुसरण भंगविण्यास कारणीभूत झालो. त्याचप्रमाणे अनेकांच्या हिंसा दोषाला, विकार दोषाला, विकल्प दोषाला निमित्त झालो. हे स्वामी राया, आपण दयाळू आहात, मयाळू आहात. मी परमेश्वराशी अनंता विचित्र परीने शिनविले, दुखविले, कष्टी केले, उदास केले. ईश्वराच्या व्यसनाच्या आड आलो. जेणे जेणे परमेश्वराची प्रवृत्ती भंगेल अशा प्रकारचे वर्तन क्रिया करीत आलो. आता परमेश्वराने माझ्याविषयी विशाळत्व अंगीकार केले. बाबा, आपण माझी कीव करून माझ्यावर दया करून मला परमेश्वर श्री चक्रधर महाराज त्याचप्रमाणे जे जे व्यक्तमंत अवतार आहेत त्यांना विनंती करून त्यांच्या खंतीतून विशाळत्वातून मुक्त करावे. मला विश्वास आहे आपली विनंती रडा, परमेश्वर स्वीकारात घेतील दुःख करा. आणि मी पुढे नरकापासून वाचेन. नाहीतर माझी काही बरीगत होणार नाही. मी जर उद्या देवतेच्या हाती गेलो तर मला दंडियाच्या दृष्टांताप्रमाणे नरकातच घालतील. म्हणून बाबा, आपण देवाला प्रार्थना करून माझ्या सर्व निमित्त दोषांचा प्रसव मोडवावा. उभे राहा, हात जोडून. अथवा कोणाला पूजा अवसराला जात असेल एखादा, त्याला पूजा अवसराला येऊ दिलं नाही, त्यासाठी निमित्त झाले. स्मरण करण्यासाठी नवरात्रात कोणी जात असेल त्याला जाऊ दिलं नाही. कोणी पदयात्रेत निघत असेल त्याला सुद्धा तुम्ही जाऊ दिलं नाही. कोणी एखादा दीक्षा घेत असेल त्याला सुद्धा दीक्षा घेतली नाही. कारण आपणच महाज्ञानी झाल्याप्रमाणे, अरे आता दीक्षा घेऊन काय होणार आहे,
कारण आपल्याला इथं बसायला गप्पा मारायला कोणी राहत नाही. म्हणून तो जर गेला तर आपल्याला करमणार नाही. म्हणून देवाने सुद्धा सांगितलं, अरे बाबा, देहांती झोळी घेईजे ते येतीचे अर्धोदक बोलीजे. मरताना सुद्धा शेवटच्या क्षणाला एखादा त्याग करतो, मनाभावातून इच्छा करतो की बाबा मला आता काही राहिलं नाही, आता मला खरोखर दीक्षा घ्यायची आहे, आणि कोणाला तरी साधूला सांगतो, तो कपडे घेतो आणि मरण पावतो. तो सुद्धा अर्धोदकामध्ये पडतो. ध्यानात ठेवा, अर्धा संकल्प केलेला आहे. आणि लेणी जे म्हणतात की श्री प्रभूची लीळा कवनी वेळी कवना जीवा, काही कोण्या जीवाला कोण्या वेळेला देव काय देतील हे तुम्हाला माहिती आहे का? मग कोणी करत असेल तर त्याला करू द्या ना. आपण करीना, आपल्याला तर करता येत नाही, वेळ नाही, आपल्याकडे सद्भावना नाही, चांगली बुद्धी नाही. पण दुसरा कोणी एखादा करत असेल तर त्याच्या परीने त्याला देवधर्म करू द्यायला काय अडचण आहे. पण आपण तसं करत नाही, दुसऱ्याला करू देत नाही, आपणही करत नाही. दोन्ही दोष जोडून ठेवतो, म्हणून निमित्त होतो या दोषाला. कळत नसतं आपल्याला, तर हा निमित्त दोष सुद्धा आपल्या माती लागू नये म्हणून दुःख करा, देवाला विनंती करा. चालू दे. आता अधिक वृत्ती सुद्धा आपल्याकडून होत असते. जसं बाबा सांगत असतात की बाबा, अरे साधू संत खाली बसले, तू वरी बसला. बरोबर आहे की नाही? साधूच्या पट्टीवर बसला, साधू खाली बसले, तू गादीवर बसला, पलंगावर बसला. म्हणजे ही अधिक वृत्ती आहे. त्यांच्यापेक्षा जाड आसनावर बसला. गहाळ दोष आहे आपल्याकडून. नजर चुकीनं, नजर अंदाजानं दोष घडला जातो, पात्रक्षोभ घडतो, विपरीत बुद्धी कथन, कीर्ती कथा, वर्मस्पर्श, द्रव्य सेवा, वंचकत्व, तस्करत्व, काही चोरी करतात, असे अनेक प्रकार. म्हणून या सुद्धा दोषाचा प्रसव आपल्याला मोडायचा आहे. बाबा, आपण बटोबास, बाईसा, रुक्मिणी हौसा, साधा, शांताबाईसा, औसा यांच्याप्रमाणे देव जोडलेला आहे. आपण संपूर्ण आयुष्याच्या तपश्चर्येने देवाची जवळीक साधलेली आहे. आपण ज्ञानी, गुणी, ईश्वर तत्परायण आहात. आपण ईश्वराच्या व्यसनाला पात्र झालेले आहात. आपण परमेश्वराचे प्रेम जोडलेले आहे. आपल्या ठिकाणी ज्ञान, भक्ती, वैराग्याचे परिपूर्णत्व आहे. आपण परमार्गाचे आधारस्तंभ आहात, परमेश्वराचे किंकर आहात. आपण धैर्यशील, संयमशील, उभयराठी मान्य आहात. आपण अनेकांच्या धर्माला निमित्त आहात, अनेकांच्या धर्माला आधार आहात. बाबा, आपण ज्ञान, भक्ती, वैराग्याने देवाला वश करून घेतलेले आहे. आपल्या हृदयात सदैव देवाचे स्मरण, चिंतन आहे. आपल्या मुखातून कधीही मुक्तित्रयाचे बोल निघत नाही, अन्यथा ज्ञान निघत नाही. ब्रह्मविद्येची यथार्थ अक्षरेच अमृताप्रमाणे श्रवतात. बाबा, आपण अनेकांना अनिष्टापासून काढून इष्टी लावते आचार्य आहात. अहोरात्र देव आपल्या पाठीशी उभा आहे. आपल्यावर सदैव देवाचे कृपा छत्र आहे. बाबा,
आपण स्वामी श्री चक्रधर महाराजांना माझ्या दोष निराशासाठी विनंती करावी, माझ्या सर्व दोषांचा प्रसव मोडवावा, दोषांच्या चालीचा प्रसव मोडवावा. आपली विनंती स्वामी श्री चक्रधर महाराज क्षणात स्वीकारात घेतील. आठवा, काही गहाळ दोष झाले, कोणाबद्दल विपरीत बुद्धी आली, कधी कधी एखाद्या साधू संताबद्दल आपण मनामध्ये वाईट भावना, वाईट कल्पना करतो की बाबा हे कसले साधू. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी कधी कधी आपण वरवडे पाहतो, वरून आपल्याला आतमधला भाव कळतो का कोणाचा. एखादा एकदम टाईट फाईट कपडे घालतो, स्वच्छ, अंगाला डाग सुद्धा नाही, कपड्याला डाग सुद्धा नाही, पण त्याचं मन मात्र मनातून गलिच्छ असतं. तर एखादा साधा भोळा असतो, कपडे मळीन असतात, देहावर दिसपूस करत नाही, पण त्या माणसाबद्दल हे काय आहे हो, अशी भावना मनामध्ये येते. म्हणून चांगल्याला वाईट समजतो, वाईटाला चांगलं समजतो, असं आपल्याकडून गहाळ दोष होत असतो. विपरीत बुद्धी येते, आपण कथन करतो लोकांपर्यंत, खाय वर्मस्पर्श, द्रव्य सेवा, वंचकत्व करतो, एकाला एक देतो की नाही. आपण बाळ करताना सुद्धा आपल्या जवळचा माणूस असला, त्या जवळच्या माणसाला एखाद्या जिलबीचा वेडा आपण जास्त दिला, दुसरा माणूस आहे किंवा आपला वैरी आहे किंवा भांडण झालेला आहे त्याला कमी दिला. अशा अनेक गोष्टी आहेत. तस्करत्व म्हणजे आपण एखादी कोणती गोष्ट एखाद्याची चोरून घेतली, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याकडून कळत नकळत होत असतात. कथनाचा दोष असतो. असा कुठलाही दोष आपल्याला मन हलकं करायचे ध्यानात ठेवा. तुम्ही जर या ठिकाणी तुमचं मन हलकं केलं तर समजा मन मोकळेपणानं घरी जासाल, नाहीतर मनातल्या गोष्टी मनातच ठेवल्या, देवाला सांगितल्या नाही, रडले नाही, दुःख नाही केलं ना, तर मग आपल्याला जसा तसा त्या गोष्टीचा फायदा होणार नाही. उभे राहा. हात जोडा. अथवा जीव देवाने सांगितलं किंवा हा सर्व दोषांचे आळे आहे. माणसाकडून चुका होत असतात. माणूस हा चुकीचा कुत्रा आहे. तुमच्याकडूनच काय आमच्याकडून सुद्धा अनेक प्रकारच्या तर तो मात्र खूप मोठा गुन्हा आहे. म्हणून होऊ द्या, चूक झाल्यानं काही मरत नाही माणूस, पण चूक झाली ना त्याचं मन दुखवलं आपण. कोणी असो, लहान असो, मोठा असो, साधू असो, संत असो, महंत असो, कोणी असो, एखाद्या संतानं आपल्याकडून दुखलं तर त्याला जा, रडा पडा. पद्मनाभीला सुद्धा देवाने त्या गुरुकडे पाठवलं. कसं पाठवलं? अंगाला शेणमाती लावायला लावली. शेणमाती लावून अंगाला आड पडायला लावलं, दंडवत घालायला लावले. आणि त्या गुरुनी जेव्हा सांगितलं की बाबा हा तुमचा शिष्य, याला मठामध्ये येऊ द्या, तेव्हा देवाने दरवाजा उघडला. असं मला सांगा, हा विधी आहे अंगाला माती लावून पुढच्या माणसाला दंडवत घालायचा. मग एखाद्याचं मन दुखले ना तुमच्याकडून, मग आपल्याला निदान त्याच्यापर्यंत जाऊन 2 दंडवत घालायला पाहिजे. त्याला जाऊन बोलून दाखवा की बाबा मी या गोष्टीमुळे तुमचं मन दुखवलं, तुम्ही जर माफ नाही केलं तर देव सुद्धा आपल्याला माफ करणार नाही. म्हणून हा जो काही घडलेला सर्व प्रकारचे दोष असतील, ते दोष आपल्याला आपलं मन इथेच मोकळं करायचं आहे.
हकीकत जाऊन आपण दोषाचे घातलेले आहे. आपण रांगेमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्याला प्रत्येकाला एकमेकापर्यंत जाता येईल, पोहोचता येईल, दंडवत घालता येतील, दंडवत करता येईल. पाळा घेताना कोणी एकमेकाला जर बोलला असेल तर त्याच्या समोर जाऊन आपण 2 शब्द माफी मागायची. व्यवस्थित रांग लावा, सर्वांना दंडवत वाटलं तर गोल मध्ये 2-3 गोल करा. आलं का लक्षात? एक मोठा गोल, त्याच्यामध्ये दुसरा छोटा गोल.